ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपण मैदानामध्ये पाहतोय सत्यवानजी काकडे सर आणि हेमंतजी पाटील सर, नवी मुंबई दिवा आणि सत्यवानजी काकडे सर अदई, असे दोन ऑफिशियल पंच मैदानावरती पाहतोय. साई गणेश चषक 2025 ही रजनी स्पर्धा आणि आजच्या दुसऱ्या रात्रीतील दुसरी लढत आपल्या समोर होत आहे. सुरुवात सामन्याला एकीकडे असेल गोवटणे 11 गोवटणे संघ, प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाटेला आली आहे, आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल जरीमरी खोपटे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचले. आणि टायमर लावलं जाईल. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आपला आतमध्ये घेतला जाईल. अतिशय शिस्तबद्ध आणि कठोर नियमावली असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. साई गणेश चषक 2025 गव्हांच्या या मैदानावरती, पाटणे क्रिकेट मैदान या मैदानावरती ही स्पर्धा खेळली जाते. अगदी समुद्रालगत हे आमचं मैदान पाहतोय. थंडगार वातावरणामध्ये अतिशय चांगली स्पर्धा अनुभवली जाते. साहिल आणि निशांत, पंचांचा इशारा येतोय. हिरवा कंदील आलाय, ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, लेट कटचा प्रयत्न, थर्ड मॅन आणि पॉइंटच्या रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेलगत. अखेर मात्र चेंडू अडवला गेलाय. तद्वर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र मिळल्या जातील धावा. दोन धावांना मात्र सांघिक खातं खोललं जात आहे, वैयक्तिक खातं खोललं जात आहे. निशांत वर्तक आणि साहिल गावंड अशी सलामीची जोडी गोवटणे 11 गोवटणे संघाची. वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहतोय कौशिक पाटील याच्या हातामध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हा ऑफ साईडच्या दिशेनं फेकलेला आहे ब्रह्मास्त्र. नक्कीच कौशिक पाटीलला मात्र ओळखलं, फलंदाजाला फुटवर्क केलाय, शफल झाले, तदनंतर मात्र हे ब्रह्मास्त्र फेकलं गेलं आणि अचूक टप्प्यावरती वेगवान चेंडू फेकल्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती. गोलंदाज कौशिक पाटील गोलंदाजी मार्कवर अटल सेतू यांकडून हा चेंडू परत एकदा खोलवर टप्प्यावरती पडला गेला. तदनंतर मात्र डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती, परंतु या संधीचं मात्र रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करता आलं नाहीये आणि इथून मात्र धावसंख्या अर्जित केली जाईल ती एक. टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 3. गोवटणे 11 गोवटणे संघ प्रथमतः ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. गोलंदाज कौशिक अटल सेतू एंड कडून मात्र गोलंदाजी साकारतोय. फुल टॉस चेंडू वरती मात्र नक्कीच भिरकावून दिलाय. नो +6 बोनसच्या स्वरूपात मात्र मिळतील या 7 धावा. येतोय हा दर्जेदार असा षटकार. थोड्यासे उशिरानं का संघ हा दाखल झाला असेल, परंतु घरूनच गाडीमधूनच सेट होऊन आलाय फलंदाज. फुलटॉस जसा मिळाला षटकारा पलीकडे पाहायला मिळाला. या चेंडूवरती परत एकदा बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू नक्कीच झेल टिपला गेला, परंतु या चेंडूवरती फ्री हिट होती. ही एक धाव मिळेल. धावसंख्या टोटल आपण पाहतो या एक धावेच्या सहाय्यानं पोहोचली आहे. ती पहिल्या षटक मार्गस्थ असताना गोवटणे 11 गोवटणे संघ पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय साहिल गावंड आणि निशान वर्तक याच्या बॅटमधून षटकार आलाय. हा चेंडू नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थर्ड मॅन रिझन मध्ये दुहेरीचा प्रयत्न आणि इथून मात्र तिसऱ्या अंपायर कडे रेफर केलं गेलंय.
आणि फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तदनंतर मात्र अचूक फेकी आणि तितकंच चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. पहिला हादरा मिळालाय तो गोवटणे 11 गोवटणे संघाला रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज मात्र बाद होतोय साहिल गावण. बॅक टू द डगआउट. पहिला हात आऊट झालाय तो गोवटणे 11 गोवटणे संघाचा. फलंदाज साहिल गावण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहित पाटील. आपण पाहतोय सांघिक यश मात्र खोपटे संघाला मिळालंय पहिल्या षटकामध्ये. षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच सावरलं गेलं या गोलंदाजानं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकले नाही. अगदी डोल्याच्या समोरून चित्याच्या चपलाईनं मात्र ही एक धावसंख्या पूर्ण केली गेली. आणि आपण इथे पाहतोय षटक समाप्त झालंय पहिलं. एक षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गोवटणे 11 गोवटणे संघाची धावसंख्या धावफलकावरती आली आहे. ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 13 धावसंख्या धावफलकावरती आल्या. आणि इथून माझं टायमर लगावलं गेलंय. दोन्ही संघांना विनंती आहे, इथं टायमर लगावलं गेलंय. 15 मिनिटामध्ये जर 3 षटकं समाप्त केली नाही आहेत तर क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संघाचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. अभिजित ठाकूर याच्या हातामध्ये मात्र हे षटक सोपवलं गेलंय. दुसरं षटक सांघिक, दुसरं वैयक्तिक पहिलं. अभिजित ठाकूर हा गोलंदाज आपण पाहणार आहात. खोपटे संघाकडून जरीमरी खोपटे हा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तर पंचांना विनंती आहे, आपण ही टाइम अलर्ट करायचं आहे. कोणताही वेळेचा विलंब केला जाणार नाहीये आणि लगेचच मात्र कठोर कारवाई केली जाईल, याची मात्र नोंद घ्यायची संघांनी आणि संघनायकांनीही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13. एक षटक समाप्त झालंय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गव्हाण एंड कडून गोलंदाज अभिजित ठाकूर. थोडासा पावलामध्ये मिस्टेक आपण पाहतोय, रनअप मध्ये मिस्टेक. तदनंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल तो अभिजित. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल गव्हाण एंड. गव्हाण गावाच्या दिशेतून मात्र आपण पाहतोय गोलंदाजी साकारली जाते. हा चेंडू बॅटची कडा आणि इथून मात्र नक्की झेलची संधी होती आणि इथून मात्र संधी दवडली गेली आहे आणि धावसंख्या मात्र एक मिळेल या चेंडूवरती. आपण पाहतोय रोहित पाटील या फलंदाजाला आणि गोवटणे 11 गोवटणे संघाला एका धावेने संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. सुरुवात मी तर म्हणेन दमदार झाली आहे. थोड्याशा उशिरानं का होईना गोवटणे 11 गोवटणे संघ मैदानावरती दाखल झाला. तदनंतर मात्र ही फलंदाजी वाटायला असताना धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. हा चेंडू पहा नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. पंचांचा इशारा आलाय वाईड. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येनं मात्र टोटल मध्ये भर केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15. 15 धावसंख्या धावफलकावरती. निशांत वर्तक स्ट्राईक कडे पाहतोय. गोलंदाज मात्र लय बिघडली जाते, दिशा बिघडली जाते. वाईटचा इशारा परत एकदा आलाय. अवांतर धावसंख्या मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक हाताळत असताना अभिजित यांना आपण पाहतोय आतापर्यंत एक चेंडू त्यानं वैध फेकलाय तर 2 अवैध चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू फेकले गेले 2 बॅक टू बॅकचे आणि इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अभिजित. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा सटीक लाईन अँड लेंथ. इथून मात्र अचूक टप्पा गवसला गेलाय तो गोलंदाजाला. अभिजित ठाकूर याचा भेदक मारा पाहायला मिळाला. जितका चांगला वेध तितका चांगला टप्पा आणि लाईन आणि लेंथ मात्र पाहायला मिळाली या चेंडूवरती. डॉट चेंडू आलाय. 2 अवांतर चेंडू फेकल्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय.
हा चेंडू परत एकदा नक्की झेलची संधी, इथून मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी, टिपलाच जातोय झेल. फलंदाज निशांत वर्तकचा संपतोय इथं खेळ. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 2 वाईट चेंडू फेकले, तदनंतर मात्र ऑफसाईड यॉर्कर पाहायला मिळाला. तदनंतर या चेंडूवरती विकेट, ही आलेली विकेट मात्र सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसायाला पाठवले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला हा साहिल गावण. तदनंतर या षटकामध्ये निशांत वर्तक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. स्वास्तिक गावण मयूर घरत हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. थर्ड मॅन मध्ये अतिशय चांगला झेल ज्याच्या माध्यमातून टिपला गेला. गोवटणे 11 गोवटणे संघाचा दुसरा फलंदाज बाद झालाय. हा चेंडू नक्कीच अनपेक्षित उचली आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट गोलंदाजाला वॉर्न केलं जाईल. या षटकामधील तिसरा अवांतर चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय अभिजित ठाकूर या गोलंदाजाला गव्हाण इनकडून गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूनं. चेंडू परत एकदा वाईटचा इशारा, 2 वाईट परत एकदा फेकले गेलेत. या षटकाचं आपण कृतकरण पाहाल तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर 2 वाईट, तदनंतर डॉट चेंडू आलाय, तदनंतर विकेट आली आणि तदनंतर मात्र परत एकदा बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आलेत. या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 18 धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गोवटणे 11 गोवटणे संघाच्या. या चेंडूवरती फटका जरूर सजवला गेलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र करणार नाहीये चुकी, टिपला गेलाय झेल. फलंदाज स्वास्तिक गावण मात्र आल्या पावली जातोय तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः आपण पाहतोय अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या येतात, परंतु फलंदाज मात्र तग धरून उभे राहायला तयार नाही आहेत. दुसरी विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संकेत म्हात्रे, न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज अभिजित ठाकूर. 2 विकेट ज्याच्या माध्यमातून नक्कीच साकारले गेलेत. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूचा इशारा आलाय. पंचांकडे अशाभूत नजरेनं आपण पाहताय, परंतु कुठल्या लाईन अँड लेंथ वरती मात्र गोलंदाजी झाल्या. अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल. दुसरं षटक, शेवटचा चेंडू. हा चेंडू परत एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरील सटीक यॉर्कर पाहायला मिळाला आणि इथून मात्र षटक समाप्त होतंय. ते दुसरं. धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. 9च्या सरासरीनं मात्र 2 षटकांमध्ये धावसंख्या जमावल्या गेल्या. त्यात आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 गोवटणे 11 गोवटणे प्रथम फलंदाजी करत असताना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन साठी येणं खूप आवश्यक आहे. आपली उपस्थिती दाखवणं खूप आवश्यक आहे, अन्यथा जो संघ वेळेवरती उपस्थित असेल त्याला टॉस विन देण्यात येईल. तिसरं षटक, आयुष भगत आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. न्यू यंग स्टार खोपटे संघाचा आपण पाहतोय. जरीमरी खोपटे संघ टॉस विन केल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे. हा चेंडू पहा, नक्कीच वेगवान चेंडू होता. लेग बिफोर विकेटची अपील मात्र नक्कीच पंचांनी फेटाळून लावली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच ही पहिल्या चेंडूवरती एक सिंगल अर्जित केली जाईल. तद्वारा आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय
19 धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाज आयुष भगत. पुढचा चेंडू नक्कीच सरळ त्याने खेळून काढलाय. नक्कीच आपण पाहतोय डीप मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, उचलेल, फेकेल, तद्वर मात्र सिंगल मात्र मिळते. स्ट्राईक रोटेशन केले जाते. स्ट्राईक वरती फलंदाज मात्र येतोय रोहित पाटील. इथून मात्र नक्कीच गोवटणे 11 गोवटणे संघाला मोठ्या पटक्यांची आतिषबाजी करणं खूप गरजेचं असेल. रोहितचा नक्कीच हा चांगला फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर चांगलं झालंय. दुहेरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र नक्कीच थ्रो विकेट किपर एंडला येईल, तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगला फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र मिळाल्यात या चेंडूवरती. टोटल आपण पाहतोय 2 धावेच्या साह्यानं पोहोचलाय गोवटणे 11 गोवटणे संघ 22 या धावसंख्येवरती. षटक चालू आहे. आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना आयुष भगत पुढे सरसावलाय. इथून मात्र बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि यष्टीरक्षकानं मात्र काय केलं गेलंय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये नक्कीच वाईड +1 2 धावा मिळतील. या 2 धाव्याच्या साह्यानं नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. ती 2 टोटल पाहतोय 24 धावसंख्येसाठी मात्र झगडावं लागतंय गोवटणे 11 गोवटणे संघाला आणि त्या मात्र बोनसच्या स्वरूपात मात्र दिल्या गेल्यात. फटका नक्कीच खेळायचा होता, मोठा फटका, परंतु इथून मात्र पंचांकडे अपील केलं गेल्याने अपील उचलून धरलं गेलंय. फलंदाज मात्र बॅट आउट असेल. संकेत मात्र बॅक टू द डगआउट. प्रेषित वर्तक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय गोवटणे 11 गोवटणे संघाचा इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती असताना 24. प्रेषित साठी मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकला गेलाय. वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलं गेलं वाईडनं. अवांतर धावसंख्येनं मात्र परत एकदा भर पडली जाईल. या इनिंग मध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त अवांतर चेंडू आल्यात. दुसरं षटक मध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू अवांतर आले होते. तदनंतर टोटल 6 वाईड आणि 1 नो बॉल. या चेंडूवरती मात्र अचूक टप्पा आणि लाईन अँड लेंथ मात्र गवसली गेली गोलंदाजला. आपण पाहतोय आयुष भगत. आतापर्यंत लिगल डिलिव्हरी फेकल्या गेल्यात त्या 5. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज आयुष भगत याच्या धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 25. हा चेंडू नक्कीच मोठा फटका केलायचा होता. दुहेरीचे प्रयत्न केला गेलाय. नक्कीच विकेट किपर एंडला थ्रो आलाय. तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी मात्र या 2 धावा अतिशय चपळाईनं मात्र पूर्ण केल्या गेल्यात. षटक समाप्त झालंय तिसरं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणारा संघ गोवटणे 11 गोवटणे संघ पोहोचलाय. तो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय चेतन पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. जरीमरी खोपटे शेवटचं षटक गोवटणे 11 गोवटणे संघाला या षटकामध्ये मात्र किमया करावी लागेल. धावसंख्येचा मात्र आलेख उंचावावा लागेल.
मोठी धावसंख्येची टोटल जर जमवायची असेल तर शेवटचं षटक 6 चेंडू बाकी. चेतन पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा दर्जेदार असा फटका. साई गणेश चषकाचा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्येला मात्र वेग आलाय. धावसंख्येला आकार आलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. गोलंदाज चेतन पाटील वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. जसा मात्र गोलंदाजी वरती आला तसं स्वागत केलं षटकारांना. फलंदाज होता रोहित पाटील. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. इथून मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज चेतन पाटीलचं. स्वतः फॉलो थ्रोमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करत हा चेंडू अडवला. तितक्याच वेगानं थ्रोही केला होता, परंतु आपल्या पिच मध्ये सेफ आहे फलंदाज रोहित. गोलंदाज चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गव्हाण कडून इथं मात्र फटका परत एकदा सजवला गेलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. स्ट्रेट ड्राईव्हचा हा आपण पाहतोय देखना फटका. चेंडू चाललाय दर्जेदार असा षटकार. माध्यमातून आस्वाद घेतला तर जेव्हा आपण पाहतोय दोन चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. फलंदाज होता आपण पाहतोय रोहित पाटील. आक्रमक पावित्रा घेतलाय, धारण केलाय मात्र फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज चेतन. या चेंडूवरती मात्र नक्कीच पंच वळतात आमच्याकडे. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. इथून मात्र दडपण वाढलं गेलंय का काय या गोलंदाजावरती आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती पाहिलं तर षटकार, तदनंतर डॉट, तदनंतर षटकार असं मात्र कृतकरण या षटकामध्ये आपण पाहतोय या गोलंदाजीचं. तदनंतर वाईड आलाय. या चेंडू परत एकदा पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव घेण्याचा मनसुबा होता जरूर, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र रोहितनं फिरवलं त्या नो स्ट्राईक एंडकडे असणाऱ्या फलंदाज प्रतीश वर्तकला. डॉट चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील पूर्वार्धातील. या चेंडूवरती मोठा फटका केलायचा होता, परंतु बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आल्यात. तद्वर मात्र दुहेरीची मागणी केली आणि ती मागणी मात्र पूर्ण केली गेली. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. 42 धावसंख्या धावफलकावरती. फायटिंग टोटल मात्र उभारण्यात यशस्वी राहिलेत गोवटणे 11 गोवटणे संघाचे हे फलंदाज. आणि आपण पाहतोय टोटल आहे ती 42. पॅनल्टीनं जरूर खेळतोय गोवटणे 11 गोवटणे संघ. जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा असेल, परंतु आता चेंडू शिल्लक आहे तो शेवटचा 1. चेतन पाटील हा गोलंदाज. शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच चेंडूनं उंची गाठले जास्त, लांबी कमी. आपण रिझल्ट पाहिलात. मिड ऑन मध्ये टिपला गेलेला हा झेल. रोहित पाटील मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होईल. धावसंख्या आपण टोटल पाहतोय. षटक समाप्त झाले 4. टोटल आहे 42. 24 चेंडू जिंकण्यासाठी जरीमरी खोपटे संघाला 43 धावांची गरज. हॅलो, चेक चेक टेस्ट. हॅलो. त्याचबरोबर पुढील सामना नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय हितेश दादा कोळी एस डीजे दोन्ही संघाच्या संघटनाकडे या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने अर्थातच साई गणेश चषक 2025 खूप साऱ्या शुभेच्छा. टेल इज द कॉल. इट इज अ टेल्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ कमी आपल्या पुढे, त्यामुळं चर्चा अजिबात साधणार नाही. आपण सामन्यात 4 षटकाचे असतील याची दखल घ्या. आणि चेंडू कधी गहाळ झाला किंबहुना भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल याची दखल घ्या प्लीज.
हॅलो, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. साई गणेश चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करते. मॅच क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी दुसरी मॅच या ठिकाणी पाहतोय. मॅच क्रमांक 2. महत्वाची सूचना आहे पहा, धावसंख्या झाल्यात एकूण 42 आणि आव्हान असणार आहे 43. पण 2 धावसंख्येची तुम्हाला पॅनल्टी दिलेली आहे, त्यामुळे त्या 2 धावसंख्या पुढील टोटल मध्ये ऍड केल्या जातील अगोदरच. याची दखल घ्या प्लीज. त्रेचाळीस मधून 2 मायनस केल्या जातील, कमी केल्या जातील 2 धावसंख्या. अर्थातच 41 आणि मग टार्गेट असेल 41 आव्हान असणार आहे. 4 षटकांची मॅच. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. 8:51 प्रत्येक संघाला वेळेचं बंधन असणार आहे, टाइम अलर्ट असणार आहे. याची दखल घ्या प्लीज. चला मॅच लगेच चालू करा, विनंती आहे. दोन्ही बलाढ्य संघ गोवटणे 11 गोवटणे आणि त्यांचा विपक्ष खोपटे एकाच विभागातील या ठिकाणी संघ पाहतोय. सुनीलजी वर्तक या ठिकाणी आपण पाहतोय. जर आपण आला असाल तर आपल्यास विनंती आहे, कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. गोवटणे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एक उत्कृष्ट असे निवेदक आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार प्रतीक आणि पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. पंचांना विनंती आहे, किमान 3 चेंडूची पाहणी करायला द्या. ते 30 चेंडू फर्स्ट इनिंग साठी दिले जातील. किंबहुना एखादा गहाल झाला तर लगेच नवीन सुपूर्द केला जाईल. मयूर आणि राज, स्ट्रायकेटला मयूर आणि राज म्हात्रे या खेळाडूने हा खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो, खोपटे संघ. येस, पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल या ठिकाणी पाहतोय. सामन्यास सुरुवात. 8:53 टाइम अलर्ट चालू झालेला आहे. पहिला चेंडू समोर टाकला होता बॉल, इनसाइड आउटचा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेवर पहिल्या चेंडूवर केलाय श्री गणेशा, आलाय चौकार. आणि या ठिकाणी लॉफ्टेड फटका कव्हर ड्रावचा पहिला चेंडूवर चौकार. लवर फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली, चांगला फटका आहे. फक्त सिंगल पाहायला मिळते. पहिला चेंडूवर चौकार, तदनंतर आलेले सिंगल. 41 धावसंख्येचं आव्हान. कालच्या रजनीमध्ये पहिली रजनी आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धावसंख्या झाल्या होत्या जवळपास 35 ते 36. तदनंतर धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला आपल्याला. 50चा ॲव्हरेज किमान प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाला. पुढील मॅच सुद्धा चांगली टफ फाईट पाहायला मिळेल आपल्याला. समोर टाकला होता बॉल, व्ही शेप मधला फटका, लॉंग ऑफचा खेळाडू इंटरसेप्ट आहे. थोडासा फंबल झाला, मिसस्पीड झाली, त्या ठिकाणी चूक झाली. आणखीन एफर्ट्स बेटर झाले असते. हा खराब क्षेत्रक्षण आहे. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. समोर टाकला होता बॉल, व्ही शेप मधला फटका, फुल फेस ऑन द बॅट, हाय एल्बो स्टेट ड्राईव्ह पाहिला आपण. आणखीन 2 धावा. राजनं स्वतःचं खातं खोललं आणि संघाला नेऊन ठेवलं बिनबाद 8च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर. 41 धावसंख्येचं आव्हान. 4 षटकांचे मॅच. पुढील चेंडू आणखीन एक समोर टाकला. यावेळी ऑन साइडला मोठा धमाका पाहतोय. रडार मध्ये आला बॉल आणि दिलाय फेकून. मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. तेरा धावसंख्या धापटल्यावर पाहतो आपण.
लवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला एक स्क्वेअर कट दर्जेदार फटका पाहायला मिळतो. पहिल्या फटक्यामध्ये होती ताकद यामध्ये लावली नजाकत आणखीन एक चौकार. दोन चेंडूमध्ये तब्बल 10 धावसंख्या या ठिकाणी पाहतोय पण जमवल्या जातात. राज या ठिकाणी पाहतोय आणखीन एक ऑन ड्राईव्हचा फटका. टू इज द कॉल दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. इथं क्षेत्ररक्षण करा चुकीला माफी नाही. दोन फटके आले होते गोलंदाजाचा दबाव होता. हा चेंडू चांगला टाकला होता परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये पाहतोय. आई माझी एकविरा माऊली तिचं संगीत आपण ऐकलं. पहिल्या षटकामध्ये जवळपास मी तर म्हणतो ना मॅच ओपन केले असं म्हणावं लागेल. 21 धावसंख्या तब्बल कुठल्या एकही चेंडू पडला नव्हता. त्यानंतर मात्र त्या अगोदरच मी या खेळाडूचं कौतुक केलं होतं. त्यांना उत्तर त्याचं खरं तर त्यांना बॅट न दिलंय. एक संयमी शिस्तबद्ध संघ म्हणून त्या संघाची ओळख नेहमीच म्हणत असतो असा खोपटे संघ पाहतो आपण. 18 मध्ये फक्त आणि फक्त 20 धावसंख्येची गरज. मॅच ओपन केली. इथून विकेट्स महत्वाची आहे. एक अर्ली ब्रेक थ्रू आता मात्र मिळवणार का नवीन गोलंदाज सज्ज होतोय. परेश पाटील आणखीन एक चांगला गोलंदाज आहे. परेशवर खूप मोठी जबाबदारी दिली. एक विकेट्स महत्वाची आहे. वेग दिला होता प्रचंड वेग दिला होता. विकेट्स कीपर पहा कुठे चेंडू कॅरी करतोय कल्पना करू शकतो आपण. खांद्याचा वापर चांगला केला जातोय. आज तुमची टेस्टिंग आहे. 18 मध्ये 20 धावसंख्या सेव्ह करायच्या होता त्यामधला एक चेंडू डॉट आलाय. 17 मध्ये आता 20. खोपटे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण प्रॉपर चेअर्स आहेत खुर्च्या आहेत त्यावरच विराजमान व्हा आणि प्लीज कृपया त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं संदेश देऊ नका आवाज देऊ नका. पहा लाईव्ह मॅचेस आहेत. पुश केलाय बॉलला गलीमध्ये चेंडूला पाठवलाय. गुड बॅटिंग चांगली फलंदाजी चालू आहे. जास्त धावसंख्येची गरज नाही. कधी कधी ज्या गोष्टी सोयीने होतात ना तिथे तलवार वापरू नका. या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला चांगलं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतो. एक एंड पकडून ठेवलाय. दुसऱ्या बाजूने राजनं मात्र आपलं रौद्र रूप या पाटणे मैदानावर धारण केलं असं म्हणावं लागेल. अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग हाय स्ट्राईक रेटने खेळतोय खेळाडू. समोर टाकला होता बॉल इनसाइड एज आहे. राज नाराज असेल. ओ नकार दिला होता. इथून परत जायला वेळच नाही. पहा युटर्न घ्यायला अजिबात जागा नव्हती गाडीला आणि ती गाडी आता सरळ डगआउटचा रस्ता पकडते. पहिला खेळाडू होणार धावचित स्वरूपामध्ये बाद. चांगली गोलंदाजी चालू आहे. प्रत्येक चेंडू अगदी तोलून मापून टाकतोय असं म्हणावं लागेल या गोलंदाजाला. हात आत्मविश्वास आत्मसात करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजाने धावसंख्या खर्च केल्या हरकत नाही. आता त्याला बॅकअप तुम्हालाच द्यावं लागेल. एक गाव 11 खेळाडूंचं काय असतं मित्रांनो कर्तव्य हेच तर असतं. प्रत्येक खेळाडूला समर्थन देणं हे आपलं कर्तव्य असतं. यावेळी फटका चांगला आहे. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहेत. चेंडू अडवला जातोय. ऐन वेलला पहा चेंडू अडवला जातोय. हाफ स्टॉप म्हणू शकतो आपण. अर्धवट चेंडू थांबवला तरी सुद्धा टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतो. धावसंख्या वाचवल्या परंतु खर्च सुद्धा झाल्या 2 आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वधारेल.
24 धावसंख्या, एक गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. खोपटे संघ आपण पाहतोय. राज मैदानामध्ये असताना हा खेळाडू कमी आणि कम्प्युटर जास्त आहे मित्रांनो. सगळ्या इक्वेशन डोक्यामध्ये चालू असतात त्याचं आणि त्या अनुसरूनच मिडल ऑफ द बॉल खेळण्याचं सातत्याने प्रयत्न दाखवत असतो राज. इनसाइड आउट मिसटायमिंग स्ट्रोक आहे. षट दरम्यानचा खेळाडू आपण पाहतोय. चेंडूवर प्रचंड वेगाने आला, तदवर मात्र सिंगल पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला असेल राज. आणि आता मात्र धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. चांगलं षटक म्हणावं लागेल. कमबॅक केलं या षटकामध्ये, परंतु धावसंख्या 25. या षटकामध्ये एकूण आल्या धावसंख्या 4 आणि विकेट्स. इकॉनॉमिक स्पेल हाताळले गोलंदाजाने म्हणावं लागेल. आता उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. वैभव गोलंदाज पाहतो आपण. ह्या एंड कडून धावा मगाशी सुद्धा आल्या होत्या. त्या एंड कडून चांगली गोलंदाजी झाली. गव्हाण एंड कडून पाहू शकतो आपण. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आता कोपर एंड कडून गोलंदाजी, किंबहुना आपण MTHL एंड कडून म्हणू शकतो. ज्या ठिकाणी गोलंदाज आहे ना, अगदी त्याच्या हाकेच्या अंतरावर म्हणू शकतो आपण. MTHL सागरी सेतू पाहायला मिळतो आपल्याला. आणखीन एक ओळख गव्हाणची पाहतो आपण. यावेळी बॅकफुट पंच केला, गॅपमध्ये बॉल आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ, आणखीन एक जेल ड्रॉप. या गोष्टी नाही करायच्या, त्याच चालू आहेत. डेफिनेटली कॅच आहे. एग्रेशन पाहायला मिळतो आपल्याला. कमी 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 धावसंख्या असताना या चुका मित्रांनो नाही करायच्या तुम्हाला. आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. योगेश वाघ, अप्रतिम समालोचन. अनिकेत कोळी. धावसंख्या धावपटलावर पाहतोय 35. माफी असावी, सगळ्यांची माफी मागतोय. खऱ्या अर्थानं मला महत्वाचा या ठिकाणी फोन आला होता, त्यामुळं क्षमस्व. मॅच कडे बोलूया. मोठा तडाखा आणि मॅच फिनिश. दोन्ही स्टाईलनं मॅच फिनिश केलेली आहे या ठिकाणी पाहतो आपण.
हॅलो, आपण सामना पाहत होतो. गोवठणे 11 गोवठणे विपक्ष जरीमरी खोपटे या दोन संघादरम्यान हा सामना रंगला गेला. या सामन्यामध्ये आपण संघानं अक्षरशः आपल्या फलंदाजीचा हाहाकार माजवत मात्र विजय